एका आंदोलनाची 100. एखाद्या आंदोलनासाठी हा फक्त आकडा नाही, तर तो जनतेच्या संयमाचा, वेदनेचा आणि लढ्याच्या निर्धाराचा इतिहास आहे. गोव्याच्या कारापूर सरवण गावात गेल्या 100 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन आज केवळ एका गावचं राहिलेलं नाही, ते संपूर्ण गोव्याच्या भविष्याचा प्रश्न बनला आहे. आपल्या मातीत, पाण्यात, डोंगरात आणि जैवविविधतेत जगणारे गावकरी आज एकाच प्रश्नाचं उत्तर मागत आहेत. विकासाच्या नावाखाली गावाचं अस्तित्व संपवायचं का? मुद्द्याकडे वळण्यापूर्वी एक विनंती, जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. हे आंदोलन सुरू झालं प्रस्थापित हाऊस ऑफ अभिनंदन लोधा या मेगा हाऊसिंग प्रकल्पाच्या विरोधात. आंदोलकांचा आरोप आहे की हा प्रकल्प त्यांच्या गावाच्या पर्यावरणाला, जलस्रोतांना, डोंगर रांगांना, शेतीला आणि पारंपरिक जीवनशैलीला गंभीर धोका निर्माण करणारा आहे. त्यांच्या मते या प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या, पर्यावरणीय परिणाम आणि स्थानिक ग्रामस्थांचा विश्वास याकडे पुरेसे लक्ष दिलं गेलं नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत शांततापूर्ण पण ठाम आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची सातत्यपूर्ण लोकशक्ती. रोज सकाळी आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहणारे ज्येष्ठ नागरिक, घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळूनही धरण्यावर बसणाऱ्या महिला, शिक्षण आणि नोकरी सांभाळून आंदोलनात सहभागी होणारे तरुण, हे दृश्य केवळ निषेधाचं नाही तर आपल्या भूमीशी असलेल्या नात्याचं प्रतीक आहे. अनेकांना प्रश्न पडतो, एवढे दिवस हे लोक कशासाठी बसले आहेत? उत्तर अगदी सोपं आहे, कारण त्यांच्यासाठी ही फक्त जमीन नाही तर त्यांच्या पिढ्यानपिढ्यांची ओळख आहे. या 100 दिवसाच्या प्रवासात आंदोलनाने अनेक टप्पे पाहिले. पंचायत कार्यालयाबाहेर निदर्शने झाली, टाउन अँड कंट्री प्लॅनिंग कार्यालयासमोर धरणे देण्यात आलं, आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला. पण या प्रत्येक घटनेनंतर आंदोलन थांबलं नाही, उलट ते अधिक मजबूत होत गेलं. कारण जेव्हा प्रश्न आपल्या गावच्या अस्तित्वाचा असतो ना, तेव्हा भीतीपेक्षा निर्धार मोठा ठरतो. एवढं करून सुद्धा सरकारला मात्र काहीच फरक पडला नाही. 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर आंदोलनाने आता गोव्याच्या सीमा ओलांडल्या आहेत. गावकऱ्यांनी थेट दिल्लीच्या जंतर मंतरवर जाऊन आपल्या मागण्यांकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार राज्य सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांना हा मार्ग स्वीकारावा लागला. गोव्यातही या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आझाद मैदानावर एकात्मता सभा आयोजित करण्यात आली. एका छोट्याशा गावाचा आवाज आता देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचला आहे. पण काय उपयोग? आझाद मैदानावर झालेल्या सभेत महिलांनी अक्षरशः डोळ्यातून अश्रू काढले, पण त्याचा आमच्या लोकप्रतिनिधींवर परिणाम मात्र काहीच दिसला नाही. काय आम्ही गोवेकर आज आपल्याच गावातील आपलेच गोवेकर रस्त्यावर बसून रडतात आहेत आणि आम्ही सगळे बघतोय. आज हुकुमशाहीतून गोवा मुक्त झाल्याची सेलिब्रेशन सरकारकडून सुरू आहे. हे सुवाळे म्हणजेच आमच्यासाठी सगळं काही ठरणार आहे का? त्या महिलांच्या अश्रूंना अजिबात किंमत नाही ही वास्तुस्थिती होते का? अरे का असे वागताय? दगडाला सुद्धा घाम फुटेल, पण पैशासाठी आंधळी झालेल्या माणसांना नाही. पैशासाठी आज गोवेकर जमिनी विकू लागला आहे, मान्य आहे, पण ही जमीन गोव्यातील एका मंत्र्याच्या मालकीची. त्याला काय कमी होतं सांगा पाहू? पर्यावरणाला अजिबात धोका पोचलेला नाही असा दावा करणाऱ्यांनी हे फोटो बघावेत. 2023 आणि 2026 या 3 वर्षाच्या काळात निर्माण झालेला हा फरक उघड्या डोळ्यांनी दिसत असून सुद्धा कोण आंधळ्यासारखं वागतंय? महिलांचे अश्रू गळून उभारण्यात आलेल्या सेकंड होम मध्ये कोण आपले सुखी जीवन जगायला येणार आहे? आपल्या गोव्यात सुद्धा एखादा माणूस जर 100 दिवस आंदोलन करतो आणि या राजकारण्यांना त्याचं काहीच पडून गेलं नसेल तर कसं चालणार? विकास असावा, विकास व्हावा, पण तो विकास जर अस्तित्वावर बुलडोजर फिरवून केलेला असेल तर त्याला काय म्हणावं? लोकांची अशी सहनशीलता पाहू नका. ज्या दिवशी त्या सहनशीलतेचा अंत होईल त्या दिवशी वणवा पेटेल. वी आर हिअर टू कॉन्कर द गोवा ही तेव्हाची टॅगलाईन. जेव्हा सरकारच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला तेव्हा ती बदलण्यात आली, पण गोवा मात्र कॉन्कर झालाच. ते मात्र सरकारला अजिबात अडवता आलं नाही. अडवता आलं नाही म्हणण्यापेक्षा अडवायची सरकारची इच्छाच नाही असं म्हणावं लागेल. गोवेकर राजकारण्यांना आज फक्त मतांपुरते मर्यादित राहिले आहेत. उद्या तो सुद्धा विषय संपणार आहे, कारण ही सेकंड होम वोट बँक एक दिवस नक्की ठरेल. एवढं करून सुद्धा काही गिधाडं आज गावात सेटलमेंट करण्यासाठी फिरत आहेत. काही जण त्याचे बळी सुद्धा पडत आहेत. आज कोणीतरी मदतीचा हात पुढे करत आहे तर त्यामागे त्याचा काय इंटरेस्ट आहे याचा विचार नक्की करा.
एवढं सगळं होऊन सुद्धा मतदानावेळी जर स्वतःच्या हातांनी पुसलेल्या डोळ्यातील अश्रूंचा हाताच्या बोटांवर काहीच असर होत नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही. विकास होऊच नये, प्रकल्प येऊच नये अशी मानसिकता असूच शकत नाही. पण कुठलीही गोष्ट लोकांच्या भावना तुडवून होऊ नये. आता 100 दिवस आंदोलन करणाऱ्यांची बाजू सरकारने आता तरी ऐकून घ्यावी. चर्चेतून विषय सोडवता येतात, न्यायालयात जाऊन पैशांची उधळपट्टी नको असा सल्ला देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता चर्चेसाठी पुढाकार घ्यावा. न्यायालयावर बोट ठेवून जबाबदारी झिडकावून टाकू नये. कारापूर सरवणच्या ग्रामस्थांनी 100 दिवसाच्या संघर्षातून इतिहासात एक नोंद केली आहे. त्यांनी दाखवून दिलं आहे की सामान्य माणूस शांततेच्या मार्गानेही मोठी लढाई लढू शकतो. त्या लढाईला किती यश येतं हे येणारा काळच ठरवेल. कदाचित म्हणूनच आज हा प्रश्न फक्त कारापूर सरवणचा उरलेला नाही. हा प्रश्न आहे उद्याचा गोवा कसा असावा. कॉन्क्रीटच्या जंगलात हरवलेला की निसर्ग, संस्कृती आणि माणुसकी जपणारा? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक गोमंतकीयाने स्वतःला विचारण्याची वेळ आता आली आहे.